पांडव वनवासामध्ये होते त्यावेळेला नारद महर्षी एकदा पांडवांना भेटायला म्हणून तिथे गेले आणि तिथे गेल्यानंतर काही चर्चा सहज सुरू झाली। त्यावेळेला अर्जुनाने काही दानाविषयी शंका विचारली नारदांना आणि त्या शंकेचं उत्तर देण्याकरता नारदांनी त्यांना अर्जुनाला असं सांगितलं की अर्जुना, मागे एकदा याच विषयावर माझी आणि एका राजाची चर्चा झालेली आहे। बर, त्या चर्चेतून जे निष्पन्न झालं ते मी तुला सांगतो, त्याच्यात तुझ्या प्रश्नाचं समाधान तुला प्राप्त होईल। ठीक आहे। मग नारदांनी ती कथा सांगितली। सौराष्ट्र देशामध्ये एक धर्मवर्मा नावाचा एक राजा होता। त्या राजाला काही दान करण्याची इच्छा झाली। मग दान म्हणजे काय आहे, दानाचं स्वरूप काय आहे, ते महात्म्य आपल्याला कळावं याच्याकरता त्या राजाने काही तप केलं। ते तप केल्यानंतर आता आपल्याला दानाची महती कळाली पाहिजे असं त्याला वाटलं आणि मग त्याने तप केलं। त्या तपाची सांगता किंवा परिपूर्णता होत होती तेवढ्यात एक आकाशवाणी झाली आणि त्या आकाशवाणीने त्या दानाचं महात्म्य त्या धर्मवर्म्याला सांगताना ती आकाशवाणी अशी झाली, द्विहेतू षडधिष्ठानम षडंगच द्विपाकयुक चतुष्प्रकारकम त्रिविधम त्रिनाशम दानम उच्यते। याला दान असं म्हणतात। कशाला दान म्हणतात? दानाचं स्वरूप सांगताना त्या आकाशवाणी अशी झाली, ज्याचे दोन हेतू आहेत, ज्याला 6 अधिष्ठान आहेत, ज्याला 6 अंग आहेत, ज्याला 2 फलं आहेत, ज्याचे 4 प्रकार आहेत, ज्याचे 3 भेद आहेत आणि ज्याचे 3 नाश आहेत, त्याला दान असं म्हणतात। म्हणजे काय? काही कळलं नाही। राजाला काही कळलं नाही। श्लोक ऐकू आला पण धर्मवर्म्याला काही कळलं नाही की हे काय प्रकरण आहे। 6 अंग काय म्हणता, 6 अधिष्ठान काय म्हणता, 2 हेतू आहेत असं म्हणता, काय नेमकं काय आहे हे सगळं। मग त्याचं तप संपवून तो परत राज्यामध्ये आला आणि हा श्लोक लक्षात राहिलेला होता। त्याने तो श्लोक विद्वानांच्या समोर ठेवला आणि त्याने सांगितलं की मला याचा अर्थ कळत नाही आहे। द्विहेतू षडधिष्ठानम षडंगंच द्विपाकयुग हे काय कळत नाही।